आज मी तुमच्याबरोबर शेअर करते फणसाचे दोन प्रकार, म्हणजेच एक फणसाची भाजी आणि दुसरे म्हणजे मस्त चमचमीत कटलेट्स, आणि तेही अगदी फ्रेश फणस काढून आपण हे बनवणार आहोत. तर चला फणस घ्यायला जाऊयात. तर मी आणि बाबा गेलेलो आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या फार्म हाऊसवर. ह्यांचा फार्म हाऊस तुम्ही पहिले पण बघितला असेल माझ्या इट्स माय लाईफवाल्या चॅनलमध्ये. ह्याचे ऑलरेडी ब्लॉग्स पण आहेत तिकडे. आणि मग तिथून आम्ही हा मस्त फणस आणलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे किती छान मोठे मोठे फणस लागलेत बघा. तर त्यामधला हा एक फणस त्यांनी आम्हाला दिला. ॲक्च्युली ना हाही मोठा आहे खूप. ते आम्हाला ह्याहून मोठा फणस देत होते. मग आम्ही म्हटलं नाही, आम्हाला म्हणजे छोटा द्या. पण तरी त्यांनी हा फणस काढलेला आणि तो बघा केवढा मोठा आहे. मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन की तो किती मोठा फणस आहे. आणि त्याचं आपण काय काय करणार आहोत, एकदम फ्रेश जेव्हा आपण फणस काढतो ना, त्या फणसाला प्रचंड असा चीक असतो. तर हे बघा बाबांनी फणस धरला आणि त्याचा चीक बघा कसा खाली पडतोय. तर आता हा फणस आपण आपल्या किचनमध्ये घेऊन जाऊयात आणि ह्याची मस्त भाजी करूयात आणि कटलेटसुद्धा करूयात. तर फणस करताना म्हणजे पहिले सगळ्यात काय असतं ना, तर फणस कसा कापायचा हे सगळ्यात मोठं काम आहे. तर मी 2-3 प्रकारच्या सुऱ्या घेतल्यात. त्या सुऱ्यांना मी तेल लावून घेते. आता माझ्या घरी काही फणसाचं झाड नाही आहे किंवा मी कोकणात राहत नाही. त्यामुळे माझ्याकडे खूप फणस नसतात की मी नेहमी ते कापेन किंवा मला वेळीवर ते कापता येत नाही. पण माझ्याकडे काही ट्रिक्स आहेत ज्याने मी तुम्हाला दाखवेन की तुम्ही घरी सुरीने फणस कसा कापू शकता. तर मी सुरीला आणि हाताला तेल लावून घेतलंय. पण मला सुरीने कापायचा होता म्हणून मी माझा जो उजवा हात आहे त्याचं तेल सगळं पुसून टाकलंय. फक्त डाव्या हाताला मी तेल ठेवलंय. आणि आता ह्याचं बघा मी असं देठ कापून घेतलंय. इथून बराच चीक बाहेर निघतो. त्यामुळे देठ कापून घेतल्यानंतर आपण काकडी कशी सोलल्यानंतर तिला फिरवतो ना, तसं आपल्याला फणसाचा सुद्धा करायचा आहे. म्हणजे चीक जो आहे ना तो सगळा निघून जाईल. तर मी देठाने पण चीक काढून घेतलाय. मग त्यानंतर बघा परत किती चीक आला. तर मी तो न्यूजपेपरने सुद्धा असा साफ करून घेतलेला आहे. आणि तो चीक सगळा मी बाजूला काढून टाकणार आहे. हा चीक जर का हाताला लागला तर तो एकदम लगेच चिकटतो. त्यामुळे ते तुमच्या हाताला तेल असणं खूप गरजेचं आहे. आता बघा इकडे मी चीक जो आहे तो काढलेला आहे आणि फणसाला मी मागच्या बाजूने सुद्धा कापते, म्हणजे तो फणस ना आपल्याला उभा पण करता येईल. आणि मागच्या साईडने सुद्धा थोडाफार चीक जो आहे ना तो आपण काढून टाकू शकतो. त्यामुळे मी मागच्या बाजूने सुद्धा ह्याला कापलेले. सुऱ्या ज्या आहेत ना आपल्या त्या एकदम मस्त धारवाल्या पाहिजेत, म्हणजे एक फणस तुम्हाला कापता येईल. आणि इकडून सुद्धा मी सेम पेपरवाली टेक्निक वापरून ह्याचा चीक जो आहे तो काढून घेतलेला आहे. बघा किती पटकन छान साफ झाला बघा. आता मधनं फणसाला मी कापणार आहे आणि मग त्याचे 2 भाग करून मग पुढे आपण फणस जो आहे तो चिरायचा आहे. तर हे जे आहे ना ह्याला थोडी ताकद लागते आणि थोडंसं आपल्याला जरा इकडे मेहनत करायला लागते. कारण की फणस तुम्ही बघाल तर हा पहिले तर खूप मोठा फणस आहे. तुम्हाला भाजीचा जो फणस मार्केटमध्ये मिळेल ना तो छोटा मिळेल. एवढं तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही छोटाच आणा, म्हणजे तो तुम्हाला कापायला सुद्धा बरा पडेल. हा जो आपला फणस आहे ना तो जवळ-जवळ 3.5 किलोचा फणस आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती तो मोठा फणस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो छान आहे, कवळा आहे अजूनही. त्यामुळे त्याच्यामध्ये ना वेस्टेज असं काय फार आपलं होणार नाहीये. बघा मी तुम्हाला दाखवते नंतर पुढे की आपण केवढी भाजी करणार आहोत त्याची आणि केवढे कटलेट्स पण तयार होणार आहेत. तर आता हे बघा मी असं बाजूने सगळा फणस जो आहे ना तो व्यवस्थित असा सोलून घेते, म्हणजे कापून घेते. त्याचं सगळं जे साल आहे ना ते सगळं काढून घेते. आणि त्यानंतर मी मध्ये त्याला कापते. तर मी सगळ्या सुऱ्या ज्या आहेत ना त्या वेगवेगळ्या वापरते. तुम्ही जर का बघितलं असेल, नोट केलं असेल तर साल काढताना म्हणजे त्याचं जे बाहेरचं आवरण काढताना मी वेगळी सुरी वापरली आहे. आता मी एक वेगळी मोठी सुरी वापरते कारण की हे थोडं कडक आहे. आणि तसं मग मी त्याला कापून घेते. तर फणसाला असं मी पहिले तर अर्ध्यामध्ये कापलंय आणि मग आता परत अजून मी त्याला कापून घेतले. हे बघा किती छान फणस आहे आतमध्ये. आता ह्याला मी काय करणार आहे, अजून एक कापणार आणि मग आतमध्ये त्याचे मी छोटे छोटे तुकडे करणार. तर त्याच्यामध्ये जे आपलं देठाचा जो भाग असतो ना हा आपल्याला कापून टाकायचा आहे. त्यासाठी आता मी दुसरी परत सुरी घेतली आहे. हा कापून टाकायचा आहे कारण तो कडक असतो, तो आपल्याला भाजीत नकोय. म्हणून हे बघा असं काढून टाकायचं आणि मग त्याच्यानंतर आपण फणस जो आहे तो चिरून घेऊयात. तर आता हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं मी त्याचे छोटे छोटे तुकडे करते आणि तुकडे केल्यानंतर अजून त्याचे मी बारीक तुकडे करणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते पुढे. आता हा जो फणस आहे ना तो आपल्याला उकडून घ्यायचा आहे. तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही फणस ज्याच्यात उकडताय, म्हणजे भांडं असेल, डायरेक्ट कुकरमध्ये उकडताय, कशातही उकडत असाल ना तरी त्या भांड्याला, कुकरला तेल लावून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचा जो चीक आहे ना त्या चिकामुळे ते सगळे भांडी तुमची चिकट होऊ शकतात. चिरलेला फणस पाण्यात घालून ठेवणं
तेवढंच महत्त्वाचं, नाही तर तो काळा पडेल. आता इकडे मी 2 भांडी घेतली, त्या भांड्यांमध्ये पाणी घालून घेतले, थोडं मीठ आणि मी हळद घालते आणि ह्याच्यामध्ये मी फणस ठेवणार आहे. आता मी दोन्ही भांडी जी आहेत ना, ती भाजीसाठीच वापरते, म्हणजे एवढा फणस जो आहे तो भाजीसाठीच वापरते मी. कारण मला एका भांड्यात ते बसणार नव्हतं, म्हणून मी 2 भांड्यांमध्ये फणस डिवाइड केला. त्याला मी एका कुकरमध्ये मस्त शिजवून घेणार आहे आणि मग आपण त्याची भाजी करणार आहोत. तर हे बघा, मी असं हळद आणि मीठ घातलेलं आहे. मीठ कमी जास्ती जे काय झालं तरी काही हरकत नाही, नंतर भाजी करताना आपण घालणारच आहोत. इथे मी घेतले शेंगदाणे. शेंगदाण्यांना सुद्धा मला उकडून घ्यायचे, त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ घातलेले आणि बघा बाजूला जो कुकर आहे ह्याच्यामध्ये आपले जे फणस आहे, म्हणजे अर्धा जो फणस आहे भाजीचा, तो इकडे मस्तपैकी होतोय. आता बाकीचा फणस पण मी असा कापलाय, कारण की मला त्याचे कटलेट्स पण करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी डायरेक्ट एक दुसरा कुकर घेतला, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्याच्यानंतर मी परत तसंच मीठ आणि हळद घालून त्याला थोडं मिक्स करते. वरनं अजून मी थोडंसं पाणी घालेन जशी त्याला गरज लागेल अशी. आणि मग त्याच्यानंतर मी ह्याला डायरेक्ट कुकरमध्ये शिजवणार आहे. तुम्ही कसंही शिजवू शकता, मी तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवल्यात. तर पण शिजवायला आपल्या कुकरमध्ये शिजवायचं आहे आणि आपल्याला साधारण 2 शिट्ट्या काढायच्या आहेत मीडियम गॅसवर. तर तसं आपण फणस शिजवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर का असं वाटलं की फणस नाही शिजलंय, तर परत तुम्ही एखादी शिट्टी काढू शकता. म्हणजे कसं आहे ना, की फणस जो आहे तो जर का कमी शिजला असेल, तर तुम्हाला असं हाताला कडक पण लागेल असं थोडं. आणि दुसरं म्हणजे त्याच्यातला जो चीक असतो ना, तो पण हाताला असा लागतो थोडा. तर त्यामुळे फणस व्यवस्थित शिजवून घ्यायचा. त्यानंतर फोडणी तयार करायला मी तेल, त्याच्यामध्ये मोहरी, मस्तपैकी लाल मिरच्या आणि हिंग एवढं वापरलेलं आहे. जास्ती काही वापरायची गरज नाहीये. मस्तपैकी ब्राह्मणी पद्धतीची आज मी तुम्हाला भाजी दाखवते. तेल गरम झाल्यावर फोडणी तयार केली, त्याच्यामध्ये फणस घातलेला आहे. आता फणस छान परतून घ्यायचा आहे. आता मी काय केलंय, की जरा आपली क्वांटिटी जास्ती असल्यामुळे थोडा थोडा घालून मी त्याला परतून घेते, कारण की ते व्यवस्थित मिक्स होईल, फोडणी त्याला व्यवस्थित छान लागेल म्हणून. तर असं आपण सगळा फणस घालणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर ही ना महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये ना ही खूप फेमस आहे भाजी, ब्राह्मणी स्टाईलची भाजी आहे. आता मी त्याला सीझनिंग केलंय, त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर, मीठ आणि जे आपण शेंगदाणे उकडलेले ते घातलेत आणि त्याचबरोबर आमसूल देखील घातलंय. आमसुलाने थोडीशी त्याला आंबटसर चव येते आणि थोडंसं बॅलन्स करायला मी साखर घातली. साखर मी जास्ती घालत नाही. काही लोकांना ज्यांना थोडी गोड आवडत असेल ते जास्ती घालू शकतात, किंवा ह्याऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता, ते तुमच्यावर आहे. मला गोड भाजी आवडत नाही ही. मला फक्त थोडीशी साखर त्याची टेस्ट बॅलन्स करायला म्हणून आवडते. तर हे बघा, एक वाफ काढलेली आहे. त्यानंतर मी परत एकदा मस्तपैकी भाजी जी आहे ती मिक्स करून घेते. तसं तर आपले शेंगदाणे पण उकडलेले आहेत, फणससुद्धा शिजलेला आहे व्यवस्थित, त्यामुळे खूप आपल्याला शिजवायची गरज लागत नाही. त्यानंतर मस्तपैकी खवणलेला नारळ, आपला छान नारळ जो एकदम आपण फ्रेश खवणलेला असतो तो घालायचा. आणि त्याच्यानंतर म्हणजे खोबरं आपण ह्याच्यात वापरणार आहोत, ओलं खोबरं. आणि मग नंतर कोथिंबीर, की आपली भाजी तयार झाली आहे. बघा, बनवायला एकदम सोपी होती. फणस जे काय आपल्याला कापायला वेळ लागला तोच. पण काही ठिकाणी ना हल्ली कापलेला फणस सुद्धा मिळतो. तर तुमच्या इकडे मिळत असेल तर तुम्ही तो वापरू शकता. त्यामुळे तो तुमचा जो एक थोडासा त्रास आहे तो वाचू शकतो. आता आपण कटलेट्स बनवणार आहोत. तर कटलेट्ससाठी मी काय केलंय, माझा जो उरलेला फणस होता तो मी पूर्ण नाही वापरलाय, कारण की मला तो खूप जास्ती वाटत होता. थोडासा मी ठेवून दिलाय आणि बाकी मी कटलेट्ससाठी वापरते. तर कटलेट्सला मी फणसाला पहिले मॅश करून घेतलं आपलं पावभाजी मॅशरने. त्याला पण तेल लावायचं, मात्र मॅशरला तेल लावलं मी पहिले आणि मग त्याने मॅश करून घेतलं. त्यातलं सगळं पाणी स्क्वीज करायचंय आणि हा फणस आपल्याला घ्यायचा आहे. कारण आपण फणसाचे जे हे कटलेट्स बनवतोय ना, त्याच्यामध्ये बाइंडिंग एजंट म्हणून बटाटा वगैरे काही वापरणार नाही. तर चला आता मसाले घालूयात. तर त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर असं मी घातलेलं आहे. आणि मग त्याबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मस्तपैकी मिक्स करायच्या. जो फणस आहे ना, तो पूर्ण फणसच आपण वापरलेला आहे ह्याच्यामध्ये, बाकी आपण काही दुसरं घालणार नाही आहोत. आणि मी विसरले घालायला, ती म्हणजे जिंजर गार्लिक पेस्ट. तर ती मी आत्ता घातलेली आहे, ती तुम्ही पहिलेच घालून एकत्रच सगळं मिक्स करू शकता. त्यानंतर मी 1/4 कप, म्हणजे थोडं छोटासा आपला जो कप असतो त्याने ब्रेड क्रम्स घातलेत, ते म्हणजे बाइंडिंगला. तर इथे तुमच्याकडे जर का ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. फार तुम्हाला गरज नाही लागली तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता.
फक्त आपल्या हाताने छान गोळा होतो की नाही ते पहिले बघायचं आणि बाइंडिंग चेक करून घ्यायचं आणि मग तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही देऊ शकता आणि असे छान कटलेट्स बनवू शकता. आता माझे ह्याच्यामध्ये काहीतरी 17-18 कटलेट्स बनलेत. तर ते तुमचे साईजवरनं असतं आणि परत तुम्ही किती फणस वापरता त्याच्यावर पण असतं थोडं. मग इथे मी बनवली एक कॉर्नफ्लॉवरची स्लरी, म्हणजे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घातले, एकदम पानसट पण नाही करायचं आणि जाड पण नाही ठेवायचं. छान अशी स्लरी बनवली आहे. त्याच्यामध्ये आपण कटलेट्स डीप करणार आहोत आणि मग ब्रेड क्रम्समध्ये त्यांना घोळवणार आहोत. आता ब्रेड क्रम्स मुळात तुमच्याकडे नसतीलच तर तुम्ही काय करायचं, मग असंच कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप केल्यानंतर त्याच्यावर तुम्ही बारीक रवा लावून किंवा रवा लावून, आपला नॉर्मल रवा लावून सुद्धा कोटिंग करू शकता. असं आपण म्हणजे एक त्याला पर्याय मी तुम्हाला सुचवला आहे की तुम्ही तसं सुद्धा करू शकता. आता बघा छान आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. मी एक एक बॅच तयार करून तळते. तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बघा झाऱ्यावर एक एक कटलेट ठेवून अलगद सोडते. त्यासाठी त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे तुमच्या हातावर तेल उडू शकतं कारण की कटलेटला चांगलं वजन असतं. दुसरं म्हणजे जर का ते सोडताना कढईवर आपटलं वगैरे तर ते फुटू शकतं मग. त्यामुळे आपण अलगद असं सोडणार आहोत आणि कटलेट एकदा तुम्ही तेलात सोडली की त्याच्यानंतर 2 मिनटं त्याला बिलकुल हात लावायचा नाही. 2 मिनिटानंतर बघा तुमचे कटलेट एकदम खटखटीत छान असतील. त्यांना मस्तपैकी आता उलटून घ्यायचे आणि मग आपण ह्यांना परत 2 मिनटं फ्राय करणार आणि मग त्यानंतर आपण हे काढून घेणार. फ्राय करताना गॅस आपला मीडियमच असला पाहिजे. खूप हाय फ्लेम किंवा खूप लो फ्लेम ठेवायची नाही. आता बघा कटलेट्स छान झालेले आहेत. ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरल्यात तर तुमचे कटलेटसुद्धा व्यवस्थित होतील, काही फुटणार नाहीत, तुम्हाला काहीच त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. सगळे कटलेट मी असे तळून घेतलेले आहेत आणि त्यांना मी सर्व केले केचप बरोबर. तर तुम्हीसुद्धा ह्या रेसिपीज नक्की ट्राय करा. तुमच्या कशा झाल्या ह्या मला लिहून पाठवा. तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.